नमस्कार. माझं नाव डॉक्टर मधुबाला जोशी चिंचाळकर. मी व्यवसायाने अनेस्थेटिस्ट आहे, म्हणजे बधिरीकरण शास्त्रज्ञ. आणि 2017 साली भारत सरकारतर्फे माझी डॉक्टर म्हणून निवड झाली. इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशन जे आपलं दरवर्षी भारत सरकारतर्फे अंटार्क्टिकाला जातं, त्या टीमची डॉक्टर म्हणून माझी निवड झाली. या टीममध्ये सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ आणि लॉजिस्टिक सभासदांचा समावेश असतो. लॉजिस्टिक मेंबर्स शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यात आणि रिसर्च स्टेशनचं मेंटेनन्स करण्यात मदत करतात. अंटार्क्टिका हा खंड आपल्या पृथ्वीच्या तळाशी असून आकारमानाने त्याचा 5वा क्रमांक लागतो. भारताच्या 5 पट आहे ह्याचा आकार. अंटार्क्टिका हे नाव ग्रीक शब्दावरून आलंय. अँटी म्हणजे विरुद्ध आणि आर्क्टाइक म्हणजे सप्तर्षी. जे आपल्या इथून दिसतात ते अंटार्क्टिकातून दिसत नाहीत. आर्क्टिकच्या विरुद्ध असं हे अंटार्क्टिक. सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका आणि आफ्रिका हे खंड एकमेकांना जोडलेले होते. त्या भूभागाचं नाव होतं गोंडवन. गोंडवन कारण आपल्या भारतात मध्य प्रदेशमध्ये जे जीवाश्म सापडतात गोंडवन येथे, ते अंटार्क्टिकात मिळणाऱ्या जीवाश्मांशी, फॉसिल्सशी मिळते जुळते आहेत. कालांतराने हे खंड एकमेकांपासून दूर जाऊ लागले आणि अंटार्क्टिका हा खंड दक्षिण महासागराने चहू बाजूने वेढला गेला. दक्षिण महासागर हिवाळ्यात गोठतो आणि ह्या खंडाचा आकारमान त्याच्या दुप्पट होतो. याला पल्सटाईल कॉन्टिनेंट किंवा बदलता महाद्वीप असंही म्हणतात. मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत हिवाळ्याच्या 8 महिने या खंडाचा उर्वरित भागाशी संपर्क तुटतो. विमाने किंवा जहाजे इकडे येऊ जाऊ शकत नाही. त्यामुळे हिवाळ्यात अंटार्क्टिकात जाऊन राहणं म्हणजे थेट अंतराळातच जाऊन राहणं. सुमारे 3 कोटी वर्षापूर्वी हा खंड वेगळा झाला आणि 19व्या शतकापर्यंत मानव येथे पोहोचू शकला नाही. याचा परिणाम असा झाला की मानवाला येथे निसर्गात हस्तक्षेप करण्याची संधीच मिळाली नाही. मानवाशिवाय आपली सुंदर पृथ्वी कशी असती ते म्हणजे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका हा खंड इट इज अ कॉन्टिनेंट ऑफ सुपरलेटिव्ह. सगळ्यात उंच, सगळ्यात थंड आणि अतिशय कोरडा. हिवाळ्यात इकडे 200 ते 300 किलोमीटर वेगाने वारे वाहतात. उन्हाळ्यातलं तापमान इकडे -5 to -10 डिग्री सेल्सिअस असतं. आपल्या पृथ्वीवरचं सगळ्यात कमी तापमान -89.2 डिग्री सेल्सिअस इथे नोंदलं गेलंय, रशियन रिसर्च स्टेशन वोस्टॉक येथे. 98% भूभाग हा बर्फाच्छादित आहे आणि आपल्या पृथ्वीवरचं सुमारे 70% गोड्या पाण्याचा साठा येथील बर्फात दडला आहे. 1959 साली एक आंतरराष्ट्रीय करार झाला. त्यानुसार हा खंड फक्त शास्त्रीय संशोधन आणि शांततेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. येथे मानवी वस्ती, पर्यटन, लष्कर, खाणकाम यांना परवानगी नाही. हिवाळ्यामध्ये 1000 पेक्षा सुद्धा कमी एक्सपिडिशन मेंबर्स येथे वेगवेगळ्या रिसर्च स्टेशन मध्ये राहतात. उन्हाळ्यात इकडे साधारण 4500 मेंबर्स पोहोचतात, जे शास्त्रीय संशोधन करतात, शास्त्रीय नमुने गोळा करतात. 2 ते 3 महिने दिवस रात्र तळपणारा सूर्य आणि तितकीच लांब असते पोलर नाईट किंवा ध्रुवीय रात्र. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे येथे क्षितिजाला समांतर जातात. येथील प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त आगळा वेगळा. स्वर्गीय रंगांची सर्वत्र उधळण होते. जणू काही विश्वाच्या निर्माणकर्त्याचं अस्तित्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवतं. आपण त्या अनुभूतीचा एक भागच बनून जातो. पंचमहाभूतांची अनुभूती होते ना, ती अंटार्क्टिकामध्ये. सूर्य पूर्वेला उगवतो असं नाही आणि पश्चिमेला मावळतो असंही नाही. मी अंटार्क्टिकात पोहोचले तेव्हा मिडनाईट सन होता. मध्यरात्री सुद्धा सूर्य दिसत होता. पहिला सूर्यास्त मी बघितला तो 27 जानेवारीला. तो देखील दक्षिणेकडे. सुमारे 20 मिनिटं तेजपुंज असं सूर्यबिंब क्षितिजाच्या खाली गेले आणि पुन्हा सूर्योदय झाला. त्यानंतर मात्र दिवसाची लांबी कमी कमी होत गेली. शेवटचा सूर्यास्त मी पाहिला तो होता 19 मेला. तो देखील उत्तरेकडे. त्यानंतर
एका मोठ्या ध्रुवीय रात्रीचा आरंभ झाला आणि आपल्याला अंटार्क्टिकात अतिशय अचंबित करणारं आणि स्तब्ध करणारं दृश्य म्हणजे ध्रुवीय प्रकाश किंवा सदर्न लाईट्स किंवा अरोरा ऑस्ट्रालिस. हिरवे, निळे, लाल असे सगळे प्रकाश झोत क्षितिजावरून निघतात आणि सर्वत्र आकाशात पसरतात. जणू काही स्वर्गातनं खाली उतरणारे पडदेच आपल्या डोक्यावर फेर धरून नृत्य करतात. कित्येक तास हा सुंदर नजारा दिसतो. अंटार्क्टिकातून अतिशय सुंदर दिसणारी गोष्ट म्हणजे आकाशगंगा. प्रत्येक तारा जणू हिऱ्यासारखा चमकतो. रत्नजडीत कमरपट्टाच जणू. येथील चंद्र आपल्या इकडून दिसणाऱ्या सूर्याच्या आकारा एवढा. मी अंटार्क्टिकात पोहोचले तेव्हा मिडनाईट सन होता. मध्यरात्री सुद्धा सूर्य दिसत होता. पौर्णिमा आली. पूर्ण चंद्रबिंब आकाशात उगवलं. 2 दिवस मी चंद्रालाच सूर्य समजत होते आणि चंद्राचा रुपेरी प्रकाश सर्वत्र जेव्हा पौर्णिमेच्या रात्री पसरतो आणि बर्फाच्छादित भूमीवरनं परावर्तित होतो, अतिशय अलौकिक दिसणारं हे दृश्य आहे. आणि इथून दिसणारी रमजान ईदला मला दिसणारी चंद्रकोर अंटार्क्टिकातून चंद्राची कोर उभी दिसते. अंटार्क्टिकातून दिसणारं निसर्गाचं रौद्र स्वरूप म्हणजे हिमवादळ किंवा ब्लिझार्ड्स कित्येक आठवडे चालतात. डोळ्यासमोर पांढरा पांढरा शुभ्र पडदा येतो. अंटार्क्टिकात दिसणारा निसर्गाचा एक नितांत सुंदर आविष्कार म्हणजे नैसर्गिक बर्फाच्या गुहा. अतिशय सुंदर, नाजूक आणि नक्षीदार अशा बर्फाने सजलेल्या भिंती, चमचमती लटकणारी झुमरं, स्टॅलेक्टाइट्स किंवा स्टॅलेग्माइट्स एवढ्या विस्तीर्ण की कित्येक मेंबर्स आम्ही एकत्र त्या गुहेतून चालू शकत होतो. आणि त्यांचं तोंड इतकं लहान की जेमतेम 10-12 फूट सरपटत एखादी व्यक्ती त्या गुहेमध्ये प्रवेश करू शकत होती. जोपर्यंत आपण अंटार्क्टिकात हिवाळ्यात राहत नाही तोपर्यंत आपल्याला या अलौकिक खंडाचं अंतरंग समजू शकत नाही. आपल्याला वाटेल असा हा वृक्षखंड, इकडे काही प्राणी किंवा वनस्पती जीवन आहे की नाही. निसर्गाचा चमत्कार तर बघा. उन्हाळ्याचं आगमन होताच जणू काही जादूची कांडीच फिरते. आपल्या पृथ्वीवरचं कदाचित ही शेवटची अशी नैसर्गिक नाजूक जैविक साखळी आहे. बर्फ वितळू लागतं आणि शेवाळ म्हणजे अल्गी, लायकेन, मॉस असे डोकावू लागतात. समुद्री क्रिस्टेशन्स जे क्रिल्स, सील्स आणि व्हेल्स, पेंग्विन यांचं आगमन होतं. आणि अंडी, पिल्ल आणि पेंग्विन्स असं यांचं जीवनचक्र बहरतं. आणि हिवाळ्याचं आगमन होण्याच्या आधी हे पेंग्विन अंटार्क्टिकातून दूर निघून जातात. अंटार्क्टिकात उन्हाळ्याच्या आगमनाची वर्दी देणारा असतो साऊथ पोलर स्कुआ. छोटासा गरुडासारखा दिसणारा हा पक्षी इकडच्या जैविक साखळीचा एक भागच आहे. त्याचंही जीवनचक्र इथे बहरतं उन्हाळ्यामध्ये. अंडी, पिल्ल आणि हिवाळ्याचं आगमन झाल्याबरोबर साऊथ पोलर स्कुआ देखील अंटार्क्टिकातून दूर निघून जातो. अंटार्क्टिकात जाण्यासाठी माझं भारत सरकारतर्फे जेव्हा निवड झाली तेव्हा मी एक जाहिरात वाचली वर्तमानपत्रामध्ये. अंटार्क्टिकाला जाण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता होती. वॉक इन इंटरव्ह्यूज होते दिल्लीला पृथ्वी भवन मध्ये आणि मी शॉर्टलिस्ट झाले. हा आंतरराष्ट्रीय नियम आहे की अंटार्क्टिकात जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला अतिशय कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरं जायला लागतं. शारीरिक चाचण्या कारण हा खंड 8 महिने टोटली कट ऑफ असतो. इकडच्या भूभागाशी संपर्क नसतो. आणि मानवी चाचण्या कारण अवे फ्रॉम सिव्हिलायझेशन, मानवी वस्तीपासून दूर. त्यामुळे असे सक्षम व्यक्तींनाच अंटार्क्टिकामध्ये जाण्यासाठी टीम मध्ये समावेश होतो. 2001 नंतर भारत सरकारचं लॉन्चिंग पॅड आहे केपटाऊन. येथूनच अंटार्क्टिका मोहिमेची सुरुवात होते. विमानाने किंवा जहाजाने अंटार्क्टिकाला जाता येतं. नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये
रशियन मालवाहू विमान अंटार्क्टिक लॉजिस्टिक सेंटर इंटरनॅशनल ALCI हे 72 जागांची क्षमता असलेलं विमान केपटाऊन पासून अंटार्क्टिकामध्ये ये जा करतं. ते देखील हवामान योग्य असेल तरच. सिमेंट कॉन्क्रीटच्या रनवेवरून निघालेलं हे विमान अंटार्क्टिकामध्ये 2 ते 3 किलोमीटर सपाट केलेल्या धावपट्टीवर अलगद उतरतं. आपण अंटार्क्टिकात उतरताच आपल्याला आपलं स्वागत होतं ते एका ध्वजस्तंभाने. तिकडे सगळ्या देशांचे ध्वज एकत्र लावलेले आहेत. अंटार्क्टिका ही आपल्या पृथ्वीवरील अशी एकमेव जागा आहे जिकडे सगळे देश प्रेमाने नांदतात. भारताची अंटार्क्टिका मोहीम 1981 साली चालू झाली. तिसऱ्या मोहिमेमध्ये दक्षिण गंगोत्री हे पहिलं शास्त्रीय संशोधन केंद्र बांधण्यात आलं. पण ते होतं हिमनदीवर. हिमनदी जसं वितळू लागली स्टेशन खचत गेलं. तेव्हा 1988 साली DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे मैत्री केंद्राची उभारणी करण्यात आली. हे केंद्र शर्माचल हिलवर आहे आणि येथे हिवाळ्यामध्ये सुमारे 25 मेंबर्सना आणि उन्हाळ्यामध्ये 45 मेंबर्सना समर कॅम्पमध्ये राहण्याची सोय आहे. मैत्री स्टेशनालगतच थोड्याशा प्रयोगशाळा आहेत जिकडे वातावरणाचा अभ्यास, जिओमॅग्नेटिझम असा अभ्यास चालतो. मैत्री केंद्राला पाणी पुरवठा होतो तो प्रियदर्शनी लेक मधून. तिकडे पंप हाऊस आहे आणि एक पाईपलाईन आहे जी चहूबाजूनी हीटरने त्याला गरम करण्यात येतं. आपल्या भारताचं अतिशय आधुनिक असं संशोधन केंद्र भारती ते 2013 साली लार्सेमन हिलवर बांधण्यात आलं जर्मन टेक्नॉलॉजीच्या मदतीने. हे अतिशय आधुनिक आहे. कुठचंही अंटार्क्टिक स्टेशन कसं चालतं बरं? कुठच्याही देशाच्या अंटार्क्टिक स्टेशनची जीवनरेखा लाईफ लाईन असते जनरेटर. हे जनरेटर दिवस रात्र काम करतात. जीवन रक्षकच जणू. ते ATF एव्हिएशन टर्बाईन फ्युएलवर चालतात. आणि मैत्री केंद्रातल्या जनरेटरचं नाव देखील सूर्याचीच बरं का. भास्कर, मित्र आणि रवी. येथे अंटार्क्टिकामध्ये मैत्री केंद्रामध्ये लीडरची रूम आहे. आणि अंटार्क्टिकात 2च रँक्स, लीडर आणि मेंबर. मेंबर म्हणजे त्याच्यामध्ये कुक, सायंटिस्ट आणि डॉक्टर, जनरेटर ऑपरेटर किंवा वेल्डर असे सगळे मेंबर्स. सगळे मेंबर्स सारखे, कारण प्रत्येकाचं काम सारखंच महत्वाचं. तिथे केंद्रात एक छोटासा लाऊंज आहे जिकडे आम्ही मीटिंग्स करायचो. लहानसं एक किचन आहे आणि मैत्री केंद्र आतमधून जिकडे 25 मेंबर्सना राहण्याची सोय आहे. आणि मैत्री केंद्रामध्ये सगळ्यांना आम्ही सगळे मेंबर्स एकत्र जणू एका कुटुंबाप्रमाणेच राहत होतो. मी तिकडे डॉक्टर म्हणून गेले होते ना, तर माझी एक डॉक्टरची मेडिकल रूम होती. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये माझं काम अतिशय वेगळं होतं बरं का. उन्हाळ्यामध्ये फील्ड वर्क चालायचं, त्याच्यामुळे इंजुरीच्या केसेस खूप असायच्या. टाके घेणं, ड्रेसिंग करणं. हिवाळ्यात मात्र अतिशय वेगळं दृश्य होतं. एप्रिल महिन्यानंतर आपण मैत्री केंद्राच्या बाहेर जाऊ शकत नाही. कुठच्याही संशोधन केंद्राच्या बाहेर हिवाळ्यात जाऊ शकत नाही. सगळ्या मेंबर्सना आपल्या संशोधन केंद्राच्या आतच राहायला लागतं. बाहेर अंधार, पोलर नाईट चालू, ब्लिझार्ड्स आणि सूर्योदय नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीराचं घड्याळच बिघडतं. सिकार्डियन रिदम म्हणतो ना आपण. झोप येत नाही, भूक लागत नाही, चिडचिड वाढते, एन्झायटी होते. आपण सगळ्यांनी लॉकडाऊन मध्ये याचा अनुभव घेतलाच आहे थोडाफार. आणि ह्या सगळ्याच मागे हॉर्मोनल चेंजेस हे एक कारण आहे. सगळ्या केंद्रांमध्ये हे थोड्याफार प्रमाणात दिसतं आणि त्याला विंटर इफेक्ट असं म्हणतात. आणि आम्ही एक वेगळ्याच आव्हानाचा सामना केला बरं का. हिवाळ्यात जुलै महिन्यापासून आमच्या इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे काय तर मोडेमच काम करायचं थांबलं. आमचा पृथ्वीच्या ह्या भूभागाशी संपर्कच तुटला. जणू काही आम्ही पृथ्वीवर नव्हतोच, एका दुसऱ्याच ग्रहावर जाऊन राहिलो होतो आपल्या सूर्यमालेच्या. आणि त्याच्यामुळे आम्ही एक नवीनच शब्द काढला आमच्यासाठी,
आम्हाला इंटरनेट इफेक्ट झाला, विंटर इफेक्ट झाला, आम्ही नाव दिलं विंटरनेट इफेक्ट. 4 महिने आम्ही जवळपास या भूभागाशी संपर्क नसलेली अशी आमची 4 महिने अवस्था होती. हे संशोधन केंद्र असल्यामुळे तुम्हाला नक्कीच असं कुतूहल असेल की येथे संशोधन काय चालतं. संशोधन हे मुख्य उन्हाळ्यात चालतं आणि ग्लेशिओलॉजी म्हणजे बर्फ वितळण्याचा अभ्यास करतात इकडे शास्त्रज्ञ. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे खडकांचे नमुने गोळा करतात आणि त्यांचा अभ्यास करतात. इकडे असलेले सगळे शास्त्रज्ञ अतिशय हुशार आणि अतिशय कठीण परिस्थितीत काम करतात. खडकांचे नमुने शोधण्यासाठी त्यांना किती किलोमीटर चालावं लागतं. मी स्वतः त्यांच्या बरोबर गेले होते आणि त्यांना ह्या कामामध्ये मदत केली होती. तसंच इकडे संशोधन चालतं ते म्हणजे वनस्पती जीवन, प्राणी जीवन आणि ओझोन स्टडी. आणखीन अजून एक खास अभ्यास इथे चालतो ते म्हणजे एक प्रोजेक्ट चालू आहे मैत्री स्टेशन मध्ये. नॉर्वेजियन शास्त्रज्ञांच्या मदतीने एक बर्फाचा स्तंभ ड्रिल करून काढतात जमिनीतून. त्याच्यामध्ये हवेचे बुडबुडे आहेत, त्यांच्या घटक द्रव्याचा अभ्यास करतात. याच्यामध्ये आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा पूर्ण इतिहास लपलेला आहे. पेलिओ क्लायमॅटिक हिस्ट्री म्हणतात ती पूर्ण लपलेली आहे ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे भारतीय शास्त्रज्ञ इथे अतिशय बहुमोल काम करतायत आणि त्या एक शेवाळ्यांच्या जातीचा शोध लावलेले एक शास्त्रज्ञ मला तिकडे भेटले आणि 2 प्रजातींना त्यांचं नाव देखील देण्यात आलं आहे. अंटार्क्टिकातले खरे हिरो जर कोण असतील, अतिशय धाडसी शूरवीर, ते म्हणजे आपले लॉजिस्टिक मेंबर्स. ते बर्फाच्या वादळात, थंडीत, वाऱ्यात काम करतात. शास्त्रज्ञांना संशोधन कार्यात नमुने गोळा करण्यात मदत करतात आणि मैत्री स्टेशनचे जनरेटरचा मेंटेनन्स करतात. मैत्री स्टेशनची खासियत म्हणजे हे स्टेशन संशोधन केंद्र आहे समुद्र किनाऱ्यापासून दक्षिण महासागरात 90 किलोमीटर लांब 90 किलोमीटर्स इनलँड आहे. त्याच्यामुळे जेव्हा पुरवठा करणारं जहाज इकडे येतं तेव्हा ते जेव्हा नांगर टाकतं लॉजिस्टिक मेंबर्सना 90 किलोमीटर ये जा करावी लागते आणि सप्लाईज, पुरवठा, इंधनाचा, अन्नधान्याचा, शास्त्रीय संशोधन करणाऱ्या उपकरणांचा, औषधांचा असा पुरवठा आणावा लागतो आणि भारत देशामध्ये परत पाठवायचं सामान तिकडे नेऊन पुरवठा करणाऱ्या जहाजात पोचवावं लागतं. ही वेळेशी अतिशय स्पर्धा असते बरं का. कारण दक्षिण महासागर गोठण्याच्या आधी सप्लाय शिपला म्हणजे त्या पुरवठा करणाऱ्या जहाजाला तिथून निघावं लागतं. 3 आठवड्याचा सुमारे कालावधी असतो. त्या कालावधीत 4 ते 5 वेळा ये जा करून ह्या कामाची पूर्तता करावी लागते. हे अतिशय कठीण काम असतं कारण बर्फाची वादळ आणि क्रिवासिस म्हणजे भेगा, हिमनदीला पडणाऱ्या भेगा, ह्या सगळ्यामुळे हे काम अतिशय कठीण असतं. ह्यासाठी 10 ते 12 पिस्टन बुली म्हणजे अंटार्क्टिकात चालणारे हे वाहन आहे जे फक्त उन्हाळ्यात चालतं. 10 ते 12 किलोमीटर त्यांचा वेग आहे. 10 ते 12 पिस्टन बुलीज एका मागे एक असे कॉन्व्हॉय स्वरूपात जाऊन ये जा करतात आणि ह्या कामाची पूर्तता करतात. आणि ह्या पिस्टन बुलीचा कॉन्व्हॉय हा अंटार्क्टिकामध्ये अतिशय धाडसी आणि मैत्री स्टेशनचा एक हेरोईक पार्ट म्हटलं तरी चालेल. जीपीएस कित्येकदा चालत नाही. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी दिशा देखील समजत नाही कारण हा -50 वगैरे टेम्परेचर, अतिशय वेगवान वारे, त्याच्यामुळे ही अतिशय धाडसी कामगिरी असते. अशा प्रकारे भारतीय शास्त्रज्ञ आणि लॉजिस्टिक मेंबर्स यांनी आपल्या देशाचा झेंडा अतिशय उंच फडकवत ठेवला आहे अंटार्क्टिकामध्ये. आणि अंटार्क्टिकाची एक खास गोष्ट जी माझ्या मैत्री स्टेशनच्या वास्तव्यामध्ये झाली ती सांगण्यासारखी आहे. ते म्हणजे मी पहिली महिला नाहीये मैत्री संशोधन केंद्रामध्ये विंटरिंग करणारी, पण मी ज्या वर्षी राहिले तिकडे त्या वर्षी भारत सरकारतर्फे पहिल्यांदा लेडीज युरिनल किंवा महिलांसाठी युरिनल बांधण्यात आलं. आता मैत्री संशोधन केंद्रामध्ये एक लेडीज युरिनल देखील आहे. आणि माझा अनुभव जो अंटार्क्टिकामध्ये जे मला अनुभव आले त्या माझ्या अनुभवावर आधारित अशी परतल्यावर मी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे.
2017 हे साल अंटार्क्टिकात अतिशय उष्ण होतं. तापमान मी म्हटलं -5 to -10 होतं उन्हाळ्यामध्ये. पण मी पोहोचले तेव्हा तिकडलं उन्हाळ्यातलं तापमान होतं +5 डिग्री सेल्सिअस. बर्फ सर्वत्र वितळत होतं. आमचं 72 जागांची क्षमता असलेलं विमान तिकडे नोवो एअरबेस म्हणजे जिकडे नेहमी उतरतात विमानं मैत्रीला जाण्यासाठी, तिकडे उतरू शकलं नाही. आमचं विमान डायव्हर्ट करायला लागलं. अधिक दक्षिणेकडे नॉर्वेजियन स्टेशनवर आम्हाला नेण्यात आलं आणि तिकडे उतरून आम्ही एक 18 सीटर विमानात, लहानशा विमानात बसून मैत्री केंद्रावर पोहोचलो. आणि मी म्हटलं हिमवादळ किंवा ब्लिझार्ड्स कित्येक आठवडे चालतात. मी माझ्या पूर्ण वास्तव्यामध्ये एकही हिमवादळ असं पाहिलं नाही की जे एका दिवसापेक्षा जास्ती चाललं. मी म्हटलं तसं अंटार्क्टिकात उन्हाळ्याचं आगमन देणारा असतो तो साऊथ पोलर स्कुआ. प्रत्येक संशोधन केंद्रामध्ये साऊथ पोलर स्कुआचं जेव्हा आगमन होतं तो दिवस नोंदलेला असतो. 2016 साली 29 ऑक्टोबरला साऊथ पोलर स्कुआचं आगमन झालं. मी जेव्हा मैत्री केंद्रात राहिले 2017 साली, आम्हाला मैत्री केंद्राच्या बाहेर 10 ऑक्टोबरलाच स्कुआ दिसला. अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्याचं आगमन लवकर झालं. कोण जबाबदार आहे या सगळ्याला? माणसांकडून जे काही या पृथ्वीचे जे वातावरणात जो बदल होत चाललाय ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे. अंटार्क्टिकात गेल्या 25 वर्षामध्ये पेंग्विन्सची संख्या 50% कमी झाली आहे. इकडे सील्स, ओझोन लेअर जे अतिशय विरळ होत चाललंय, थिन्ड आउट होत चाललंय. अल्ट्राव्हायोलेट रेसच्या परिणामांनी सील्स इकडे आंधळे होत चालले. ओशन लेव्हल्स, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. हा परिणाम आपल्याला आपल्या इथे सुद्धा दिसतो आहे. मॉन्सून पॅटर्न्स इथे बदलत चालले आहेत आणि दुष्काळ किंवा अतिवृष्टी हे आढळून येत चाललं आहे. आणि हिवाळा, लांबलेला हिवाळा जसा आपण समजतो, जिकडे बर्फवृष्टी होत नाही तिथेही आता बर्फवृष्टी होत चालली आहे. कित्येक ठिकाणी तापमान वाढत चालली आहे. ह्या सगळ्याचा इफेक्ट वातावरणाचा आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपण रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे जोपर्यंत बाळगत नाही आपल्या मनाशी आणि आपण जोपर्यंत हे फॉलो करत नाही तोपर्यंत हा वातावरणातला बदल आपण रोखू शकत नाही. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने जर ह्याकडे लक्ष पुरवलं आणि स्वतःपुरता जरी बदल केला तरी मला असं वाटतं आपण आपल्या सुंदर पृथ्वीसाठी काहीतरी मोठी कामगिरी करत आहोत. धन्यवाद. असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपण जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. अलौकिक मराठी अतिशय सुंदर चॅनल आहे हे. धन्यवाद.